पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा विशेष शाखा सातारा। महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 34 प्रमाणे अधिसूचना। श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिनांक 6 जुलै 2024 ते दिनांक 11 जुलै 2024 अखेर सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार असून हा पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात दिनांक 6 जुलै 2024 रोजी पाडेगाव लोणंद येथे प्रवेश करणार असून त्यानंतर लोणंद, तरडगाव, फलटण, बरड हा पालखी सोहळा नीरा, लोणंद, फलटण मार्गे पंढरपूर रस्त्याने जाणार असल्याने प्राप्त अधिकारान्वये पालखी सोहळ्यातील वाहनांखेरीज आणि अत्यावश्यक सेवेतील पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशामक वाहन याशिवाय इतर सर्व वाहनांना नीरा, लोणंद, पंढरपूर या मार्गावर दिनांक 6 जुलै 2024 ते दिनांक 11 जुलै 2024 या कालावधीत पुढील प्रमाणे प्रवेश करण्यास मनाई करीत आहेत. फलटण येथून पुणे, नीरा, लोणंदकडे जाणारी वाहतूक बारामती किंवा वाठार स्टेशन येथून पुण्याकडे शिरगाव घाटातून वळवण्यात येत आहे. आदरकी फाटा येथून लोणंदकडे येणारी वाहतूक पालखी सोहळ्यात येणाऱ्या वाहनांखेरीज इतर वाहनांना बंद करण्यात येत आहे. लोणंद येथून फलटणकडे जाणारी वाहतूक आदरकी मार्गे फलटणकडे वळवण्यात येत आहे. फलटण ते लोणंद या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येत आहे. फलटण ते नातेपुते यातून जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येत आहे. नातेपुतेकडून पुणे बाजूकडे जाणारी वाहतूक माळशिरस, अकलूज येथून बारामती मार्गे पुण्याकडे वळवण्यात येत आहे. नातेपुतेकडून फलटण मार्गे साताऱ्याकडे जाणारी वाहतूक शिंगणापूर, तिकाटणे मार्गे दहिवडी, सातारा अशी वळवण्यात येत आहे. नातेपुतेकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक नातेपुते, दहिगाव, जांब, बारामती मार्गे पुण्याकडे वळवण्यात येत आहे. नातेपुते, वाई, वाठारकडे जाणारी वाहतूक शिंगणापूर, तिकाटणे, शिंगणापूर, जावली, कोळकी, झिरपवाडी, बिंचुर्णी, ढवळपाटी, वाठार फाटा मार्गे वळवण्यात येत आहे. यावेळी वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये म्हणून पालखीतील वाहने फलटण ते पंढरपूर रोडने बरडकडे जाण्याऐवजी फलटण, दहिवडी चौक, कोळकी, शिंगणापूर, तिकाटणे, वडले, पिंपरद, बरड अशी वळवण्यात येत आहे. पालखी सोहळा दरम्यान पालखी मार्गावरील पालखी सोहळ्यातील वाहनांखेरीज इतर सर्व वाहने पर्यायी मार्गाने ये जा करतील याची वाहनधारकांनी नोंद घ्यावी.